प्रथम सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो। तुमचा आणि माझा जन्म ज्या आई वडिलांच्या उदरी झाले त्या सर्व आई वडिलांच्या चरणी नतमस्तक होतो। आजच्या या सेवापूर्ती सोहळ्याच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, माझे मार्गदर्शक, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष माननीय रमेश देशमुख शिरोणीकर साहेब, ज्यांच्यामुळे मी ह्या स्टेजवर थांबलो, ज्यांनी आमच्यासारखे बरेच काही घडवले, ते साक्षीदारी तर बरेच आहेत। त्याच्यापैकी माझ्यासोबत रिटायर झालेले आमचे प्रकाश लवटे सर सुद्धा माझे क्लासमेट आहेत आणि माननीय व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी जर गोदावरी डीएड कॉलेज आणले नसते तर कदाचित आज त्यांच्या पुढे आणि तुमच्या पुढे मी इथं राहिलो नसतो। म्हणून आम्हाला इथं उभा करण्यामध्ये ज्यांचा हात आहे असे आमचे मार्गदर्शक माननीय शिक्षण महर्षी व्यंकटराव पाटील गोजेगावकर, माननीय शांताराव पाटील पळणिटकर साहेब, आताच वेळ का होईना पण आलेले आमचे शिक्षण विस्तार अधिकारी माननीय मन्यार सर, माननीय प्रदीप कुलकर्णी सर, या केंद्राचे केंद्र प्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी माझे सहकारी माननीय वीरभद्र चैनपुरे सर, आणि आज ज्यांचा सेवापूर्ती सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत तसे माझे स्नेही माननीय एस वाय पाटील सर, माझा बालमित्र राजकुमार वनगिरे, माझे क्लासमेट वर्गमित्र डीएडचे प्रकाश लवटे सर, सर्व शाळेचे मुख्याध्यापक, समोर बसलेले या गावचे प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी बालमित्रांनो, समस्त गावकऱ्यांनो, खरं म्हणजे तुमच्यापासून आम्हाला आदर्शच घ्यावा लागतं की तुम्ही गावकऱ्यांनी आमच्या या सर्व शिक्षक बांधवाचं यथोचित सन्मान करून आम्हाला वयाचे 58 वर्ष पूर्ण केल्यानंतर सन्मानपूर्वक आम्हाला घरी पाठवतात, हे आमचं एक भाग्यच आहे। खरं म्हणजे 35 वर्ष, 36 वर्ष, 30 वर्ष सेवा करून जात असताना एक आनंदही वाटतो आणि एक दुःखही वाटतो, कारण आता घरी जाऊन काय करायचं असतं। घरामध्ये जेव्हा आम्ही राहत नव्हतो घरच्यांनाही खूप चांगलं वाटायचं की बाबा सकाळी गेले की संध्याकाळीच येतो आणि पूर्ण पगार होते। आता काय होतं, आम्ही पूर्ण घरात राहतो ना, अर्धी पगार मिळते, आणि घरात राहिल्यामुळं आता उलट ते केलं नाही, हे केलं नाही, अशा काही गोष्टी होत असतात। त्याच्यामुळं जे घरची सदाचारणी आहे तिला सुद्धा वाईट वाटतं, कधी कधी राग येतं, शाळेत बडबडल्यासारखं तुम्ही घरात बडबडायला लागलात, परंतु ती सवय आहे की सगळ्यांचं चांगलं करण्याचा हेतू असतो। आणि म्हणून या तिन्ही आणि चारही शिक्षक बांधवांनी जे काही त्यांच्या हातून घडलेलं आहे, जे विद्यार्थी घडलेले आहेत, सगळेच विद्यार्थी चांगले झालेत असंही म्हणता येत नाही, पण आता गुरुजी कथा सांगायला लागल्या म्हणलं तर आता कथा ऐकणं अवघडच आहे, पण मी काही कथा फार मोठी सांगणार नाही, आणि ती आपल्या सर्वांसाठीच आहे की अकबर बादशहाच्या ठिकाणी चतुर बिरबल असतो। जगाच्या पाठीवर बिरबलाचं नाव गेलेलं आहे की तुमचा बिरबल फार चतुर आहे, फार हुशार आहे। मग त्या परदेशातल्या राजाने दरबारात आला आणि 3 मूर्त्या सारख्या करून घेऊन आल्या आणि अकबर बादशहाला बोलावून तुमचा बिरबल कुठं आहे त्याला बोलवा, याच्यातल्या मला 3ही मूर्त्यापैकी कनिष्ठ, मध्यम आणि श्रेष्ठ मूर्ती कोणती आहे त्यांनी मला सिद्ध करून सांगावं, मी त्या तुमच्या बिरबलाला पुन्हा मी हुशार आहे, चतुर आहे असं समजतो। अकबर बादशहाने लगेच त्यांना बोलावलं आणि 3 मूर्त्या घेतल्या, पारखलं, बघितलं, सगळं सारखंच आहे, काही दिसत नाही। बादशहाला विनंती केली, बादशाह मला 1 दिवसाची संधी द्या, मोहलत द्या, की ह्याच्यातलं शोधण्यासाठी मला वेळ लागतं। तेव्हा बादशहाने 1 दिवसाची मोहलत दिली आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा दरबारात 3ही मूर्त्या घेऊन आल्या आणि 3ही मूर्त्या घेऊन आल्यानंतर 3ही मूर्त्या समोर ठेवल्या आणि एका मूर्तीला सांगितलं की ही कनिष्ठ आहे, ही मध्यम आहे, ही श्रेष्ठ आहे, हे कसं काय? तेव्हा त्याचं विश्लेषण करून सांगतात ही कनिष्ठ याच्यासाठी आहे की हे इकडून ऐकतं इकडून सोडून देतं। हे कसं ओळखलास? तर त्यांनी काय केलं, घरात जाऊन की घरामध्ये एक काडी घेतली आणि कानात टाकली, एक काडी सळ या कानातून या काडी गेली, तिला कनिष्ठ समजलं। दुसरी जी आहे हे कानानं ऐकलं, ऐकलेलं बडबड बडबड करत लोकांना सांगत राहिलं, ते झालं मध्यम। तिसरी श्रेष्ठ कोणती की ह्या कानातून घातल्यानंतर सरळ पोटात गेली, ती कुणालाही सांगितली नाही, आणि ती झाली श्रेष्ठ। याचा अर्थ आमच्या गुरुजींनी शाळेमध्ये जे काही शिकवलेलं आहे
आयुष्यभरामध्ये ज्या ज्या लेकरांनी कानानं ऐकून जे पोटात घेतलं ते अतिशय त्यांचं घर उज्ज्वल झालेलं आहे. म्हणजे असे कुठेही असतील आणि जे असं ऐकून इकडे बाहेर गेलेले आहेत असं कुठेही तुम्हाला दिसतील. म्हणून गुरुजींच्या जीवनामध्ये कनिष्ठ, मध्यम आणि श्रेष्ठ अशा मूर्त्या वर्गात येतात. अशा घडवण्याचं काम हा गुरुजी सतत करत असतो. माझ्या तिन्ही, माझ्यासह माझ्या सर्व गुरुजन वर्ग हे काम सतत करत असतात. आई वडिलांना एवढीच विनंती आहे, पालकांना एवढी विनंतीच आहे की घरात आल्यानंतर आपल्या लेकरा बालाकडे थोडंसं लक्ष द्यायचं आहे. शाळेत काय शिकवलं गेलं, काय बोललं गेलं, काय तुझा अभ्यास आहे, थोडंसं पाहिलं तर त्या लेकराला वाटतं की मला कोणीतरी विचारणार आहे, मला कोणीतरी बघणार आहे. जर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच राहिलात तर तो लेकरू मोबाईल मागितल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ह्या मोबाईलच्या दुनियेतून थोडंसं बाहेर पडलं पाहिजे. मोबाईल आवश्यक आहे, पण ज्यांच्याकडे काम आहे त्याच्यासाठीच आवश्यक आहे. लेकरांसाठी तेवढं आवश्यक नाही जेवढं आवश्यक मोठ्यांसाठी आहे. आणि म्हणून गरजेनुसारच व्यवहार मोबाईलचा झाला पाहिजे. बोलणं सांगणं खूप काही आहे, परंतु आमच्या मार्गदर्शकांना इथून पुढे जायचं असल्या कारणानं माझं बोलणं लांबचं या ठिकाणी थांबवतो. या तिघही मित्रांना पुढील आयुष्य चांगल्या प्रकारे सुदृढ, भरभराटीचं आणि आरोग्य चांगलं लाभो असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद.